मुक्ताई नगरच्या श्री संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळ्याला 208 वर्षांची परंपरा आहे। मुक्ताईच्या पालखीचं श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत मुक्ताई नगर ते पंढरपूर असं 750 किलोमीटर अंतर पायी प्रवास करणारा सर्वात लांब पल्ल्याचा हा पालखी सोहळा असून पंढरीच्या दरबारात या सोहळ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। कोथळीतल्या मुक्ताई मंदिरापासून हा मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाला। खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल 34 दिवस प्रवास आणि 750 किलोमीटर अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरी या दिंडीचा प्रवेश होतो। महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रांवरून आळंदी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, पैठण आणि मुक्ताईनगर या सगळ्या प्रमुख क्षेत्रावरून त्या संतांच्या पालख्या शेकडो वर्षाची परंपरा घेऊन त्या जात असतात। आज सुद्धा आदिशक्ती मुक्ताबाई श्री क्षेत्र मुक्ताईनगर समाधी स्थळावरून आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी प्रस्थान आषाढी वारी करता झालेला आहे। यंदाच्या दिंडीत सुमारे 3,500 भाविकांचा सहभाग आहे। दिंडी जसजशी पुढे सरकत जाते तसतशी वारकऱ्यांची संख्या वाढत जाते। पंढरपूरमध्ये प्रवेश करण्याचा आणि विठुरायाच्या दर्शनाचा पहिला मान संत मुक्ताईच्या दिंडीला मिळतो हे विशेष। त्या अगोदर वाखरीमध्ये रंगणाऱ्या रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती, ज्ञानेश्वर या बहीण भावंडांचा भेटीचा देखणा सोहळा पार पडतो। यावेळी भावंडांकडून संत मुक्ताईंना साडी चोळी आहेर भेट दिला जातो। हा प्रसंग डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा असतो। जवळपास 34 दिवसाचा प्रवास आहे। बहिणीचा मान सर्वात मोठा म्हणून सर्वात प्रथम ही पालखी वाखारी येथे आषाढी एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचणार आहे। मला आशा आहे की सर्व भाविकांची प्रार्थना विठ्ठल ऐकतील आणि आमचं दुष्काळ या वर्षीचा नाश होईल आणि पाऊस लवकरात लवकर पडेल। मुक्ताईचा दिंडी सोहळा 12 जुलैला पंढरीत दाखल होईल। 7 दिवसांचा मुक्काम होऊन 19 जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर इथून मुक्ताई नगरकडे परतीच्या प्रवासाला निघेल। 8 ऑगस्ट रोजी हा सोहळा मुक्ताईच्या मूळ स्थानी पोहोचणार आहे। या 60 दिवसात पंढरपूरचा मुक्काम वगळता सलग 55 दिवस वारकरी पायी प्रवास करत असतात। संत दर्शनाप्रती वारकऱ्यांच्या निस्सीम भक्तीचा अनोखा प्रवास जीवनातील भौतिक सुखांवर मात देणारा असाच असल्याची प्रचिती यातून येते। विकास बदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।